अ. संयुक्त केवळ संयुक्त वाक्य. दोन किंवा दोनपेक्षा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास असे संयुक्त वाक्य केवळ वाक्यांपासून बनलेले असल्याने त्याला केवळ संयुक्त वाक्य म्हणतात. एकच उभयान्वयी अव्यय. 1. तो आला आणि लगेच गेला. 2. गुरुजी वर्गात आले, त्यांनी मुलांकडे बघितले आणि खुर्चीत बसले. केवळ वाक्य अधिक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय अधिक केवळ वाक्य बरोबर केवळ संयुक्त वाक्य. ब. मिश्र संयुक्त. जेव्हा दोन मिश्र वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात तेव्हा दोन मिश्र वाक्यांपासून बनलेल्या संयुक्त वाक्याला मिश्र संयुक्त वाक्य म्हणतात. उभयान्वयी अव्ययदर्शक शब्दांची संख्या 5 असते. 1. जो श्रीमंत असतो त्याला विद्येची गोडी नसते आणि ज्याला विद्येची गोडी असते त्याला अनुकूलता नसते. 2. जेव्हा त्याने चोरी केली तेव्हा तो झाडामागे लपून बसला आणि जेव्हा लोकांनी पकडले तेव्हा तो गयावया करू लागला. 3. कैलासने निबंध लिहिला तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले, परंतु गुरुजींना मात्र तो बिलकुल आवडला नाही, कारण त्यात अनेक चुका होत्या. 4. ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशी लग्न करू की ज्याला नोकरी मिळाली त्याच्याशी करू. मिश्र वाक्य अधिक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय अधिक मिश्र वाक्य बरोबर मिश्र संयुक्त वाक्य. क. केवळ मिश्र संयुक्त वाक्य. एक केवळ वाक्य व एक मिश्र वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले जाते तेव्हा ते केवळ मिश्र संयुक्त वाक्य बनते. उभयान्वयी अव्ययदर्शक शब्दांची संख्या 3 असते. 1. श्रीमंताला विद्या नको आणि ज्याला विद्या हवी असते त्याला शिकण्यापुरता पैसा मिळत नाही. 2. उत्तरपत्रिकेची तपासणी व्यर्थ आहे, कारण जरी पेपर पुन्हा तपासला तरी मिळालेल्या गुणात विशेष वाढ होणार नाही. 3. सकाळच्या वेळी देवळात जाऊन देवाला नमस्कार केला आणि जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. चार. 5. हे गणित सोप आहे, पण सूत्र कळाले तरच ते सोडवता येईल. 10,000चे खत टाकून पीक चांगले आले नाही हे ऐकून शामराव खजील होऊन बसले, परंतु गडी हार मानणारा नव्हता. केवळ वाक्य अधिक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय अधिक मिश्र वाक्य बरोबर केवळ मिश्र संयुक्त वाक्य. 3. मिश्र वाक्य. मिश्र वाक्यात एक प्रधान वाक्य असते. अशा वाक्यात एक मुख्य उद्देश्य व एक मुख्य विधेय असते. इतर गौण वाक्य असल्याने अशा वाक्यातील उद्देश्य व विधेय हे गौण मानले जातात. सर्व गौण वाक्य अर्थदृष्ट्या अपूर्ण असतात. प्रधान मुख्य वाक्य मिश्र वाक्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आवश्यक असते, म्हणजेच गौण वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी मिश्र वाक्यावर अवलंबून असतात. खालील वाक्यातील मोठ्या अक्षरातील वाक्ये ही गौण वाक्य आहेत. 1. स्वरूपबोधक की म्हणून म्हणजे. 1. 2. 2. 1. 2. माझा विश्वास आहे की मी नक्की पास होईल. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. कारणबोधक कारण का की कारण की. त्याचे डोळे लाल झाले कारण की तो उन्हात फिरला. मायलेकी अंथरुणावर आडव्या झाल्या कारण की त्यांना झोप येत होती. 3. उद्देशबोधक म्हणून यास्तव. 1. शरीर बळकट व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. 2. मायलेकींना झोपायचे होते म्हणून त्या अंथरुणावर आडव्या झाल्या. 4. संकेतबोधक जर तर म्हणजे की. गदा. जर व्यायाम केला तर शरीर बळकट होईल. 2. काही महत्वाची केवळ वाक्यांपासून तयार केलेली मिश्र वाक्य. 1. विष्णू ध्रुवाला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. विष्णू म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे. 2. लहान मुलांना मारणे योग्य नाही. देवाच्या दृष्टीने ते पाप आहे. लहान मुलांना मारणे म्हणजे देवाच्या दृष्टीने पापच आहे. तीन. एक गर्विष्ठ कवी होता. त्याचे नाव सदाशिव होते. सदाशिव नावाचा म्हणून एक गर्विष्ठ कवी होता.
वरील उभयान्वयी अव्ययांव्यतिरिक्त मिश्र वाक्य करण्यासाठी खालील जोडीची संबंधी सर्वनामे, संबंधी विशेषणे व क्रियाविशेषण अव्यये वापरली जातात. सामान्यपणे यातील पहिले वाक्य गौण वाक्य असते. उदा. जो, तो, ज्याने त्याने, ज्याला त्याला, ज्याचा त्याचा, जसा तसा, जेव्हा तेव्हा, जितका तितका, जेथे तेथे, जरी तरी, जिकडे तिकडे येई. 1. जो तळे राखील तो पाणी चाखील. 2. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. 3. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. 4. जसा आला तसा गेला. 5. एकंदरीत किती भाजी मिळाली असे माझ्या मित्रांनी विचारले तेव्हा चावळीच्या 4 शेंगा आल्याचे वृत्त मी उत्साहाने सांगितले. 6. माणूस जसे करतो तसे त्याला फळ मिळते. वर्तमान काळ. 7. जो तळे राखील तो पाणी चाखील. भविष्यकाळ. 8. जो जे वांछील तो ते लाहो. विध्यर्थ भविष्यकाळ. 9. ज्याची श्रद्धा होती त्यालाच देव भेटला. भूतकाळ. 10. जसे सांगतो तशी कृती करा. आज्ञार्थी. महत्वाचे. याशिवाय हा, ही, हे ही दर्शक सर्वनामे तसेच असे, एवढा, इतका ही सर्वनामोत्पन्न सर्वनामे मिश्र वाक्य करण्यासाठी वापरतात. 1. मी सर्व गमावले असे तो रडून म्हणाला. 2. मोठा बंगला खरेदी करता येईल इतका पैसा त्याने कमावला. 3. वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात आले आहे. टीप. संयुक्त व मिश्र वाक्याचा कोणताही काळ व अर्थ असू शकतो. मिश्र वाक्यातील गौण वाक्यांचे 3 प्रकार पडतात. 1. नामवाक्य. केवळ वाक्यात ज्या ठिकाणी नाम येऊ शकते म्हणजेच कर्ता, कर्म, पूरक अशा जागी जर एखादे वाक्यच वापरले तर ते नामवाक्य असते. कायने प्रश्न विचारला असता उत्तर येणारे वाक्य नामवाक्य असते. 1. 2. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. कर्म. तो म्हणाला की मी 2-4 दिवसात कामाबद्दल बोलेल. कर्म. 219. तीन. तुम्ही बोलता हे योग्य आहे. कर्ता. 4. तुम्ही आलात हे फार चांगले झाले. कर्ता. 5. जनतेपुढे प्रश्न आहे की भाववाढ कशी रोखावी. पूरक. 6. तिचे लग्न झाले ही वार्ता खरी आहे. कर्ता. 7. मीच चोरी केली असे तो म्हणला. कर्ता. वरील वाक्यात गुरुजी काय म्हणाले, काय योग्य आहे, जनतेपुढे काय प्रश्न आहे याची उत्तरे मोठ्या अक्षरातील वाक्य आहेत. कायचे उत्तर नाम असल्याने दिलेली सर्व वाक्य नामवाक्याचे कार्य करतात. 2. विशेषण वाक्य. विशेषणाप्रमाणेच विशेषण वाक्य नामाची अधिक माहिती सांगण्यासाठी आलेले असते. मिश्र वाक्यात जो, जी, जे, ज्याचे वाक्य विशेषण वाक्य असते तर तो, ती, ते, त्याचे वाक्य मुख्य वाक्य असते. उदा. 1. जे चकाकते ते सारे सोने नसते. 2. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. महत्वाचे. विशेषण वाक्य खालील प्रकारच्या भूमिका करू शकते. अ. 1. उद्देशविस्तारक. जे विद्यार्थी अभ्यास करतात ते पास होतात. दिलेल्या वाक्यात ते हा मुख्य वाक्याचा कर्ता असून त्याच्यापूर्वी गौण वाक्य अधिक माहितीसाठी आले आहे, म्हणून कर्त्याची माहिती सांगणारा शब्द कर्त्यापूर्वी आल्यास त्याला उद्देशविस्तार म्हणतात. 2. जेथे महाराजांची समाधी आहे ते स्थळ आज प्रार्थना स्थळ बनले आहे. ब. कर्मविस्तारक. जो कामगार कंपनीत चोरी करत होता त्याला आज पोलिसांनी पकडले. दुसऱ्या वाक्यांतील त्याला या कर्माची पहिले गौण वाक्य अधिक माहिती सांगते व कर्माची माहिती सांगणाऱ्या शब्दाला कर्मविस्तार असे म्हणतात, म्हणून हे गौण वाक्य कर्मविस्तारक आहे. 1. आज जी सत्ता त्याच्याजवळ आहे ती त्याने जनसंपर्काच्या आधारे मिळविली आहे. प्रधान वाक्यातील ती या कर्माबद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगते. क. पूरकविस्तारक. रहिवासी ज्याला मान देतात असा. पुढारी तो आहे, तो पुढारी आहे असे सरळ वाक्य केल्यास पुढारी हे पूरक आहे. गौण वाक्य अशा. 220. पूरकाची अधिक माहिती सांगते म्हणून ते पूरकविस्तार आहे. 1. ज्याने महाराष्ट्राला स्वतंत्र केले असे कुलदीपक शिवाजी होते.
कुलदीपक या विधेयपुरताची अधिक माहिती गौण वाक्य सांगते. 3. क्रियाविशेषण वाक्य. गौण वाक्य जर प्रधान वाक्यातील क्रियापद, क्रियाविशेषण किंवा विशेषण यांच्या बाबतीत स्थल, काळ, रीत, संकेत, कारण, उद्देश यांविषयी माहिती सांगत असेल तर ते क्रियाविशेषण गौण वाक्य असते. अशी वाक्य शक्यतो विधेयविस्ताराचे काम करतात. टीप: सामान्यपणे जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यांत पहिले गौण वाक्य असते. 1. स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रियेचे स्थळ गौण वाक्यात असते. मुख्य वाक्याला कोठे ने प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते. जेथे तेथे, जिकडे तिकडे. 1. दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती. 2. जेथे जातो, तेथे तू माझा सांगाती. 3. जेथे विठ्ठलाचे मंदिर आहे, तेथे आषाढीला गर्दी होते. 2. कालवाचक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रियेची वेळ गौण वाक्यात असते. मुख्य वाक्यातील क्रिया केव्हा घडते असा प्रश्न विचारल्यास उत्तर गौण वाक्य येते. जेव्हा तेव्हा, ज्यावेळी त्यावेळी, जसे तसे. दोन. कालवाचक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रियेची वेळ गौण वाक्यातच मुख्य वाक्यातील क्रिया केव्हा घडते असा प्रश्न विचारल्या उत्तर गौण वाक्य येते. जेव्हा तेव्हा, ज्यावेळी त्यावेळी, जसे तसे. त्यावेळी, जसे तसे. 1. जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला. 2. जसे गुरुजी वर्गात आले तसे विद्यार्थी उभे राहिले. 3. जेव्हा आकाशात ढग जमतात तेव्हा मोराला आपोआपच नाचणे सुचते. 3. संकेतदर्शक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रिया होण्यासाठी गौण वाक्यात अट असते. जर, तर, म्हणजे, की. 1. जर जोरात पळालास तर बस मिळेल. 2. जर पास झालो तर मी पेढे वाटीन. 4. रीतदर्शक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्याच्या क्रियेची रीत गौण वाक्यात असते. जसे तसे. 1. मी जसे सांगतो तसे कर. रीतदर्शक. 1. 5. उद्देशदर्शक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रियेचा उद्देश गौण वाक्यात असतो. म्हणून 1. शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. 2. बाबांचे लक्ष आपल्याकडे जावे म्हणून मधूने आजारपणाचे नाटक केले. 6. कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य. मुख्य वाक्यातील क्रियेचे कारण गौण वाक्यात असते. कारण, कारण की. 1. त्याला पोलिसांनी पकडले कारण त्याने चोरी केली. 2. आम्ही हात साबण वापरतो कारण तो स्वदेशी आहे. 7. विरोधदर्शक क्रियाविशेषण वाक्य. 1. जरी ती 40शीत असली तरी ती सुंदर दिसते. जरी तरी. 2. जरी पाऊस आला तरी सहल जाणारच. 8. कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य. इंग्रजीतील सो दॅटची सूचना म्हणजेच मराठीतील वरीलप्रमाणे रचना होते. याचा अर्थ इतके की असा होत असल्याने असे वाक्य मिश्र वाक्य मानावे. 1. तो इतका मोठ्याने बोलला की त्याचा आवाजच बसला. 1. तुलनादर्शक क्रियाविशेषण वाक्य. 2 घटकांची तुलना केलेली असते. जेवढे तेवढे, त्यापेक्षा. 1. जेवढे पुणे मोठे आहे त्यापेक्षा मुंबई मोठी आहे. स्टार वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर म्हणजे एका प्रकारच्या वाक्याचे मूळ आशयार्थ बदलू न देता दुसऱ्या प्रकारच्या वाक्यात रूपांतर करणे होय. यात विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी, नकारार्थी तसेच केवल, संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर अपेक्षित असते. 1. प्रश्नार्थक व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. सामान्यपणे ज्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे असा प्रश्न सरळ, साध्या पद्धतीने विचारला जातो.
परंतु वाक्य परिवर्तनाच्या दृष्टीने विधानार्थी वाक्य नकारदर्शक असल्यास प्रश्न होकारदर्शक करतात व प्रश्न नकारदर्शक असल्यास विधानार्थी वाक्य होकारदर्शक करतात. एक शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत? प्रश्नार्थक. शेक्सपियरची नाटके सर्वांनाच आवडतात. 2. मध्यरात्री स्मशानभूमीत कोण जाईल? मध्यरात्री स्मशानभूमीत कोणी जाणार नाही. 3. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू? आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही. 4. मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का? मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायला हवी. 5. जगी सर्व सुखी असा कोणी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे? 6. हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. हापूस आंबा कोणाला आवडत नाही? 7. या तान्ह्या मुलाची काळजी करायला नको का? या तान्ह्या मुलाची काळजी करायला हवी. अपमान केल्यास कोणाला राग येत नाही? 8. 2. 3. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच. 9. या लोकांचे दारिद्र्य मला उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. या लोकांचे दारिद्र्य मला उघड्या डोळ्यांनी बघवेल का? 10. देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी काय केले नाही? देशाच्या स्वातंत्र्यासाठी देशभक्तांनी सर्व काही केले. 11. मला काय कमी आहे? मला कशाचीही कमी नाही. 12. फुकट दिले तर कोण नको म्हणेल? फुकट दिले तर कोणीही नको म्हणणार नाही. 13. कुणी कोडे माझे उकलील का? माझे कोडे कुणीही उकलणार नाही. 14. आपण त्यांना मदत करायला नको का? आपण त्यांना मदत करायला हवी. 2. उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्यातील किती, काय, कोण हे उद्गारदर्शक शब्द तसेच केवलप्रयोगी अव्यय असल्यास ते काढून टाकावे व वाक्याचा भाव कायम ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे नवीन शब्द घ्यावेत. सुंदरसाठी अत्यंत, उंची खोलीसाठी खूप, झालो तर च्या ऐवजी मला इच्छा आहे अशी शब्दरचना करावी. फार, मी होण्याची फार. गर्दीसाठी अतोनात, वेगासाठी. 221. एक. किती सुंदर चित्र आहे. हे चित्र अत्यंत सुंदर आहे. 2. काय वेगात पळाला तो शर्यतीत. तो शर्यतीत फार वेगात पळाला. 3. आज जत्रेत कोण गर्दी. आज जत्रेत अतोनात गर्दी होती, आहे. 4. केवढी उंच इमारत ही इमारत खूप उंच आहे. 5. काय अक्षर आहे तुझे. तुझे अक्षर अत्यंत सुंदर आहे. 6. मी पक्षी झालो तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे. 7. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असतो तर मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे. 8. तू फारच चतुर आहेस. किती चतुर आहेस तू. 9. काल भीमसेन छान गायले. काय गायलेत भीमसेन काल. 10. श्यामराव रागारागात बाहेर पडले. किती रागात बाहेर पडले श्यामराव. 11. आज जोरदार पाऊस कोसळतोय. किती जोरदार पाऊस कोसळतोय आज. 12. काय मज्जा येईल सहलीला. सहलीला खूपच मज्जा येईल. 3. होकारार्थी व नकारार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. वाक्याचा मूळ अर्थ कायम ठेवून वाक्य रूपांतर करावे लागते, त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप वापरावे. 1. तू येथे थांब. तू पुढे जाऊ नकोस, तू येथून जाऊ नकोस. 2. अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे. अमेरिका गरीब राष्ट्र नाही. 3. धूम्रपान टाळावे. धूम्रपान करू नये. 4. मला सारे भाऊच आहेत. मला एकही बहीण नाही. 5. माझी विनंती फेटाळण्यात आली. बी. माझी विनंती मान्य करण्यात आली नाही. 222. 6. उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत. उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही. 7. संताप गिळणे संतांना शोभते. संतापणे संतांना शोभत नाही. 8. पाणी जपून वापरावे.
पाण्याची उधळपट्टी करू नये. 9 मी गाडी घेणार आहे. मी गाडी घेणार नाही असे नाही. 10 हे आम्हाला गैरसोयीचे वाटते. हे आम्हाला सोयीचे वाटत नाही. 11 या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. 12 तुझे असे कृत्य पाहून डोळे मिटावेसे वाटतात. तुझे असे कृत्य उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. 13 तुला हे शक्य आहे. तुला हे अशक्य नाही. 14 फक्त हनुमानच समुद्र ओलांडून जाऊ शकतो. हनुमानाशिवाय इतर कोणीही समुद्र ओलांडून जाऊ शकत नाही. 15 घरासाठी काकूंनी सर्व काही केले. घरासाठी काकूंनी काही करायचे बाकी ठेवले नाही. 16 तो घरी येणार. तो घरी येणार नाही असे नाही. 17 माझ्याजवळ पैसे आहेत. होकारदर्शक. माझ्याजवळ पैसे नाहीत असे नाही. नकारदर्शक. 18 ही काही वाईट कल्पना नाही. नकारदर्शक. बी ही कल्पना बऱ्यापैकी आहे. होकारदर्शक. 19 आजचा पेपर खूप सोपा आहे. होकारदर्शक. आजचा पेपर अजिबात अवघड नाही. नकारदर्शक. 20 गणेशचे चित्र खराब आहे. होकारदर्शक. गणेशचे चित्र चांगले नाही. नकारदर्शक. 21 आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. हो. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. नकार. 22 तू आता मोठा झालास. होकारदर्शक. तू आता लहान राहिलेला नाहीस. नकारदर्शक. 23 फक्त गुरुजीच हे गणित सोडवू शकतात. होकारदर्शक. गुरुजी शिवाय दुसरा कोणीही हे गणित सोडवू शकत नाही. नकारदर्शक. 24 या लोकांचे अज्ञान पाहून मला दुःख होते. होकारदर्शक. सिग्मा. या लोकांचे अज्ञान पाहून मला सुख होत नाही. नकारदर्शक. 25 या लोकांचे दारिद्र्य उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. नकारदर्शक. या लोकांचे दारिद्र्य पाहून डोळे मिटावेसे वाटतात. होकारदर्शक. महत्वाचे एकाच वाक्याचे अनेक वाक्यात रूपांतर. 1 तुमच्या नोकरीसाठीच्या अटी जास्त आहेत. वी. हो. 2 तुमच्या नोकरीसाठीच्या काही कमी अटी नाहीत. वी. न. 3 तुमच्या नोकरीसाठीच्या काय कमी अटी आहेत का? प्र. हो. 4 तुमच्या नोकरीसाठीच्या अटी जरा जास्तच नाहीत का? प्र. न. 5 किती अटी या तुमच्या नोकरीसाठी? ओ. हो. आज्ञार्थी व विद्यार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. 1 सर्वांना काम द्या. सर्वांना काम द्यावे. 2 प्राणिमात्रावर दया करा. प्राणिमात्रावर दया करावी. स्वार्थी व संकेतार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर. 1 पाऊस पडल्यास शेतकरी आनंदी होतील. जर पाऊस पडला तर शेतकरी आनंदी होतील. 2 बस वेळेवर आल्यामुळे मी लवकर पोहोचलो. जर बस वेळेवर आली नसती तर मी वेळेवर पोहोचलो नसतो. शब्दजातींचे परस्पर रूपांतर. 1 गरीब लोकांना सर्व छळतात. विशेषण. गरिबांना सर्व छळतात. नाम. 2 तो मुलगा हुशार आहे. दर्शक विशेषण. तो हुशार मुलगा आहे. दर्शक सर्वनाम. 3 त्याने लाडू फोडून खाल्ला. क्रियाविशेषण. त्याने लाडू फोडला व खाल्ला. क्रियापद. 4 उन्हामुळे त्याचा चेहरा घामेजला. क्रियापद. उन्हामुळे त्याच्या चेहऱ्यावर घाम आला. नाम. 4 केवल संयुक्त व मिश्र वाक्याचे परस्पर रूपांतर. सम अधिक यूज बरोबर संयोग जोडणे. एकमेकांशी संबंध असलेली 2 किंवा अधिक वाक्य एकत्र जोडून या वाक्याचे एकच केवल संयुक्त किंवा मिश्र वाक्य केले जाते. अ. केवल वाक्य शुद्ध वाक्य. पहिल्या क्रियापदाला प्रत्यय जोडून जसे ऊन, ऊन, करिता, साठी, मुळे, ताना, च, त धातुसाधितात रूपांतर केले जाते व शेवटची क्रिया कायम ठेवली जाते. 1 अर्जुनाने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरला. त्याने बाण सोडला. 2 स्वतंत्र वाक्य. अर्जुनाने फिरत्या माशाच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. केवल वाक्य. 2 हिंदुस्थान एक देश आहे. या देशात मुख्यत्वे शेतकी चालते.
हिंदुस्थान हा मुख्यत्वे शेतकीचा देश आहे. 3. तोच एक जहाज आले. त्या जहाजाचे नाव महाराज होते. तोच महाराज नावाचे एक जहाज आले. 4. ती पारिजातकाच्या फुलांची माळ होती. ती साधी होती, चोरून गुंफलेली होती. हा खरोखर मोठा पुरस्कार होता. ती पारिजातकाच्या फुलांची चोरून गुंफलेली साधी माळ हा खरोखर मोठा पुरस्कार होता. 5. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे. या युगात समाजाने वेळीच जागरूक व्हावे. समाजाने आपला योग्य मार्ग धरावा. या आधुनिक लोकशाहीच्या युगात समाजाने वेळीच जागृत होऊन आपला योग्य मार्ग धरावा. 6. हा श्रीमंताचा पोर आहे. तो आहे वेडा. आमची स्थिती तशीच आहे. आमची स्थिती या श्रीमंताच्या वेड्या पोरासारखी आहे. ब. संयुक्त वाक्य. 1. समुच्चय. 2. विकल्प. 3. न्यूनत्व. 4. परिणाम. क. मिश्र वाक्य. 2. उद्देश. 3. कारण. 4. संकेत. 1. स्वरूप. 1. एकापाठोपाठ 2 घटना घडल्यास पहिल्या क्रियादर्शक शब्दाला च प्रत्यय वापरून केवळ वाक्य आणि वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते. 1. गुरुजी वर्गात आले. विद्यार्थी उभे राहिले. अ. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. केवळ वाक्य. ब. गुरुजी वर्गात आले आणि विद्यार्थी उभे राहिले. संयुक्त वाक्य. क. जेव्हा गुरुजी वर्गात आले तेव्हा विद्यार्थी उभे राहिले. मिश्र वाक्य. 223. दोन. एका मोठ्या क्रियेच्या दरम्यान छोटी क्रिया घडल्यास मोठी क्रिया दर्शविणाऱ्या क्रियापदाला असताना प्रत्यय जोडून केवळ वाक्य आणि वापरून संयुक्त वाक्य तर जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते. उदा. लता गाणे म्हणत होती. कोणीतरी दगड फेकून मारला. अ. लता गाणे म्हणत असताना कोणीतरी दगड फेकून मारला. केवळ वाक्य. ब. लता गाणे म्हणत होती आणि कोणीतरी दगड फेकून मारला. संयुक्त वाक्य. क. जेव्हा लता गाणे म्हणत होती तेव्हा कोणीतरी दगड फेकून मारला. मिश्र वाक्य. 3. एक क्रिया करून दुसरी क्रिया केल्यास पहिल्या क्रियापदाला ऊन प्रत्यय वापरून केवळ वाक्य आणि व वापरून संयुक्त वाक्य व जेव्हा तेव्हा वापरून मिश्र वाक्य करता येते. उदा. मी बाजारात जातो. मी भाजी आणतो. अ. मी बाजारात जाऊन भाजी आणतो. केवळ वाक्य. ब. मी बाजारात जातो व भाजी आणतो. संयुक्त वाक्य. क. जेव्हा मी बाजारात जातो तेव्हा भाजी आणतो. मिश्र वाक्य. 4. पहिल्या वाक्याच्या विरुद्ध कल्पना दुसऱ्या वाक्यात असेल तर पहिल्या क्रियेला ऊनही प्रत्यय वापरून केवळ वाक्य पण परंतु वापरून संयुक्त तर जरी तरी वापरून मिश्र वाक्य करता येते. उदा. त्याला निमंत्रण दिले. तो आला नाही. अ. निमंत्रण देऊनही तो आला नाही. केवळ वाक्य. ब. त्याला निमंत्रण दिले परंतु तो आला नाही. संयुक्त वाक्य. क. जरी त्याला निमंत्रण दिले तरी तो आला नाही. मिश्र वाक्य. 5. कारण व परिणाम असेल तर मुळे ऊन प्रत्यय जोडून केवळ वाक्य आणि व वापरून संयुक्त वाक्य तर कारण की वापरून मिश्र वाक्य करता येते. उदा. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. अप्रामाणिकपणे अभ्यास केल्यामुळे करून विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. केवळ वाक्य. ब. विठ्ठलने प्रामाणिकपणे अभ्यास केला व आणि परीक्षेत उत्तीर्ण झाला. संयुक्त वाक्य. क. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण की त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. मिश्र वाक्य. 224. सहा. पहिल्या कृतीवर दुसरी कृती अवलंबून असेल तर पहिल्या क्रियादर्शक शब्दाला ऊन प्रत्यय जोडून केवळ वाक्य तसेच व आणि वापरून संयुक्त वाक्य करता येते. उदा. रामूने काठी घेतली. त्याने कुत्र्याला झोडपले. अ. रामूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. केवळ वाक्य. ब. रामूने काठी घेतली आणि व कुत्र्याला झोडपले. संयुक्त वाक्य. 7. कृती व उद्देशदर्शक वाक्याचे केवळ वाक्य करण्यासाठी उद्देशदर्शक क्रियापदाला साठी प्रत्यय जोडावा.
म्हणून वापरून मिश्र वाक्य करावे. उदा. आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो. अ. शरीर सुदृढ होण्यासाठी आम्ही योगासने करतो. केवल वाक्य. ब. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. मिश्र वाक्य. 8. दुसरी कृती करण्यासाठी पहिली कृती अट असेल तर पहिल्या क्रियापदाला वर प्रत्यय वापरून केवल वाक्य आणि वापरून संयुक्त वाक्य तर वापरून मिश्र वाक्य करावे. उदा. उद्या सुट्टी मिळेल, मी गावाला जाईल. अ. उद्या सुट्टी मिळाल्यावर मी गावाला जाईल. केवल वाक्य. ब. उद्या सुट्टी मिळेल आणि मी गावाला जाईल. संयुक्त वाक्य. क. जर उद्या सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईल. मिश्र वाक्य. 9. उणीव किंवा कमतरता असेल तर वर प्रत्यय वापरून केवल वाक्य परंतु वापरून संयुक्त वाक्य जरी तरी वापरून मिश्र वाक्य करता येते. उदा. त्याने माणसे मोजून पाहिली, ती 9च भरली. अ. त्याने माणसे मोजून पाहिल्यावर ती 9च भरली. ब. त्याने माणसे मोजून पाहिली, परंतु ती 9च भरली. क. जरी त्याने माणसे मोजून पाहिली तरी ती 9च भरली. गौण व मुख्य वाक्याचे परस्पर रूपांतर. 1. जेव्हा शाळेची घंटी झाली तेव्हा मुले वर्गात आली होती. जेव्हा मुले वर्गात आली होती तेव्हा त्यापूर्वी शाळेची घंटी झाली होती. 2. जे चकाकते ते सर्वच सोने नसते. जे सोने नसते ते देखील कधी कधी चकाकते. 3. जो शर्ट तू मला दिलेला होतास तो मी घातला आहे. जो मी शर्ट घातला आहे तो तू मला दिलेला आहेस. वाक्यांचे इतर प्रकार. 1. स्वार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य स्वार्थी वाक्य असते. हे वाक्य माहिती देणारे असते. 1. मधु शाळेत गेला. 2. राधा नाचत असते. 2. आज्ञार्थी वाक्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. व्यक्ती कितीही मोठी असली तरी तिला एखादे काम सांगितल्यास ती आज्ञाच असते. प्रत्यक्ष धातूचा किंवा धातूला आ, ए, अ, उ प्रत्यय जोडून आज्ञार्थी क्रियापद करता येते. 1. मुलांनो, रांगेत उभे राहा. 2. परमेश्वरा, माझे भले कर. 3. विद्यार्थी वाक्य, विधी कर्तव्य. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, शक्यता, इच्छा ही गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास विद्यार्थी वाक्य म्हणतात. शक्यतो अशा क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय असतो. टीप. विद्यार्थी वाक्यालाच इच्छार्थक वाक्य म्हणतात. आईवडिलांची सेवा करावी. 1. 2. आज पाऊस पडावा. 3. रांगेत उभे राहावे. 4. जो जे वांछील तो ते लाहो. 4. संकेतार्थी वाक्य. जर तर अर्थार्थाने जोडलेले वाक्य संकेतार्थी असते. 1. जर पाऊस आला तर शेतकरी आनंदित होतील. 2. अभ्यास केला असता तर परीक्षा पास झाला असतास. 3. लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. 4. पास झालो की पेढे वाटीन. 6. जीच्या गळ्यात 06. समास. परस्पर संबंधामुळे दोन शब्द नेहमी एकत्र उच्चारले जातात तेव्हा त्या दोन शब्दातील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय, अव्यय किंवा अन्य शब्द जे की अनावश्यक असतात अशा अनावश्यक शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास समास असे म्हणतात व तयार होणाऱ्या शब्दास सामासिक शब्द म्हणतात. या शब्दांची फोड उकल करून दाखविण्यास विग्रह असे म्हणतात. समासात दोन शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात. सम अधिकास बरोबर एकत्र होणे. एकाच सामासिक शब्दाचा वेगवेगळ्या प्रकारे विग्रह होऊ शकतो त्यामुळे समासात मात्र फरक पडू शकतो. शब्दलोप किंवा प्रत्ययलोप हे समासाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. समास ही संस्कृतमधून मराठीत आलेली प्रवृत्ती आहे.
1. समासाचे खालील प्रमुख 4 प्रकार पडतात. टी. 2. अव्ययीभाव स्थल, काल, रीत, क्रियाविशेषण. 1. संस्कृत उपसर्ग आ, यथा, प्रति. 1. फारशी उपसर्ग बे, दर, बेला, बिन, हर, बर, गैर. 3. मराठी पुनरावृत्ती झालेले शब्द. तत्पुरुष. 1. व्याधिकरण. अ. विभक्ती तत्पुरुष. आ. अलुक तत्पुरुष. ई. उपपद तत्पुरुष. ई. नना तत्पुरुष. 3. मध्यमपदलोपी. 2. समानाधिकरण. ओ. कर्मधारय. 1. विशेषण पूर्वपद. 2. विशेषण उत्तरपद. 3. विशेषण उभयपद. 4. उपमान पूर्वपद. 5. उपमान उत्तरपद. 6. रूपक उभयपद. 7. द्विगु संख्या पूर्वपद. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक शब्द घरोघरी, क्षणोक्षणी, यथाशक्ती, क्रियाविशेषणे. अव्ययीभाव 1+2 प्रथम पद प्रधान. बहुव्रीही x+2 दोन्ही पदे गौण. 4. उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक डोळ्यासमोर येतो. वक्रतोंड, गणपती. 3. अ. इतरेतर द्वंद्व आणि व. आ. वैकल्पिक द्वंद्व, विरुद्धार्थी शब्द. ई. समाहार द्वंद्व, त्यासारखे इतर. बहुव्रीही. अ. विभक्ती बहुव्रीही 1. समानाधिकरण 2. व्याधिकरण. आ. नजबहुव्रीही अ, अन, न. ई. सहबहुव्रीही स, सह. ई. प्रादिबहुव्रीही प्र, परा, अप. त्यासारखे इतर. ई. सहबहुव्रीही स, सह. ई. प्रादिबहुव्रीही प्र, परा, अप, सु, दूर, वी. 2 घटकांचा उल्लेख होतो, परंतु फक्त दुसऱ्या घटकाचे अस्तित्व जाणवते. शेतकरी फक्त शेती करणारा दिसतो. विशेषण अधिक नाम, विशेषण अधिक विशेषण. तत्पुरुष x+2 द्वितीय पद प्रधान. उल्लेख केलेल्या घटकांपैकी कोणत्या घटकाची निवड केली जाते यावरून खालील प्रकार पडतात. द्वंद्व 1+2 दोन्ही पदे प्रधान. दोन्ही आवश्यक इतरेतर आईवडील. दोन्हीपैकी एक वैकल्पिक 15-16 विरुद्धार्थी शब्द 2 संख्या. तसे अनेक घटक समाहार वेणीफणी. 247. टीप. समासात 2 शब्दात अन्योन्य परस्पर संबंध असतो, तर संधीमध्ये असा संबंध असेलच असे नाही. महत्वाचे, काही शब्दात संधी व समास असे दोन्हीही गुण आढळतात. 1. सत्य अधिक असत्य बरोबर सत्यासत्य. संधी सोडविताना विग्रह केल्यास दोन्ही शब्दांच्या मध्ये अधिक चिन्ह येते. 2. सत्य किंवा असत्य बरोबर सत्यासत्य. समासात मात्र विग्रह करताना पहिल्या शब्दाचे गाळलेले प्रत्यय किंवा परस्पर संबंध दर्शविणारे शब्द लिहिले जातात. समासात मुळात 2 शब्द असतात. यातील कोणत्या शब्दाला महत्त्व आहे यावरून समासाचे खालील 4 प्रकार पडतात. 1. अव्ययीभाव समास, प्रथम पद प्रधान. 1. या समासातील पहिले पद प्रधान असून ते उपसर्गरूपी अव्यय असते. हे उपसर्ग संस्कृत, मराठी व फारशी भाषेतील असतात. 2. या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो. 3. संस्कृतमधील शब्दात पहिले अव्यय असते व दुसरा शब्द विशेषण किंवा नाम असतो, परंतु मराठी उदाहरणात मात्र शब्दांची पुनरावृत्ती होते व दोन्ही शब्द नामेच असतात. 4. हे शब्द बहुधा स्थळ, काळ, रीतिवाचक असतात. 5. पा. सबनीस यांनी अव्ययीभाव समासच मानलेला नाही. अव्ययीभाव समासाचे उपसर्गावरून खालील 3 गट पडतात. अ, आ, यथा, प्रति, यावत, वि,
नि हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द या प्रकारात मोडतात. सामासिक शब्द. विग्रह. सामासिक शब्द. 1. आजन्म, जन्मापासून काल. 2. आमरण, मरेपर्यंत काल. विग्रह. 3. यथाक्रम, क्रमाप्रमाणे, रीत. 4. प्रत्येक क्षण, प्रत्येक क्षणाला काल. 5. यथान्याय, न्यायाप्रमाणे, रीत. 6. यथाविधी, विधीप्रमाणे, रीत. 7. प्रत्यवर्ष, प्रत्येक वर्षाला काल. 8. यथावकाश, अवकाशाप्रमाणे काल. 9. व्यर्थ, अर्थाशिवाय, रीत. 10. यावजीव, जीव असेपर्यंत काल. 11. यथास्थित, स्थितीप्रमाणे, रीत. 12. आकर्ण, कानापर्यंत स्थल. 13. आकंठ, कंठापर्यंत स्थल. 14. आलोचन, लोचनापर्यंत स्थल. 15. असेतू हिमाचल, सेतूपासून हिमालयापर्यंत स्थल. 16. आमूलाग्र, मुळापासून आग्रापर्यंत स्थल. 17. आचंद सूर्य, चंद्र सूर्य असेपर्यंत काल. 18. निसंशय, संशयाशिवाय, रीत. 19. विनाकारण, कारणाशिवाय, रीत. आ, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर यांसारखे फारसी भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द यावनी, फारसी, अरबी अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. 1. दरसाल, प्रत्येक वर्षी काल. 2. हर रोज, प्रत्येक दिवशी काल. 3. बिनधास्त. 5. बेलाशक, दास्तीशिवाय, रीत. 4. बेशक, शंका न घेता, शंकेशिवाय, रीत. 7. बिनधोक, शंका न घेता, शंकेशिवाय, रीत. 6. गैरहजर, हजेरीशिवाय, विरुद्ध, रीत. धोक्याशिवाय, रीत. 8. बिनचूक, चुकीशिवाय, रीत. 9. बरहुकूम, हुकुमाप्रमाणे, रीत. 10. बिनशर्त, 248, शर्तीशिवाय, रीत. 1. दरसाल, प्रत्येक वर्षी काल. 3. बिनधास्त, धास्तीशिवाय, रीत. 5. बेलाशक, शंका न घेता, शंकेशिवाय, रीत. 7. बिनधोक, धोक्याशिवाय, रीत. 9. बरहुकूम, हुकुमाप्रमाणे, रीत. 48. अकरा. गैरशिस्त, शिस्तीशिवाय, विरुद्ध, रीत. 13. बेमालूम, माहितीशिवाय, रीत. 12. दररोज, प्रत्येक दिवशी काल. 15. दरमजल, प्रत्येक मजल, स्थल. 14. दरडोई, प्रत्येक व्यक्ती, स्थल. 17. बेभान, भानाशिवाय, रीत. 16. बेशिस्त, शिस्तीशिवाय, रीत. 19. बेकायदा, कायद्याशिवाय, रीत. 18. बेलगाम, लगामाशिवाय, रीत. 20. दरचूक, प्रत्येक चुकीला, रीत. अ. संकीर्ण अव्ययीभाव, दोन वेगवेगळ्या भाषेतील शब्द एकत्र येऊन तयार झालेला सामासिक शब्द. दरदिवस, हरघडी, बिनतोड, हरवर्ष, बिनअपराध, हरदिवस, हरकाम्या. ब. यावनी अव्ययीभाव, यात फारसी, अरबी सामासिक शब्द मोडतात. गैरकायदा, बरहुकूम, हरवक्त. 3. मराठी भाषेतील द्विरुक्ती होऊन तयार झालेले शब्द क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात. ही सुद्धा अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत. 1. घरोघरी, प्रत्येक घरी, स्थल. 2. वारंवार, प्रत्येक वारी, दिवशी, काल. 3. पानोपानी, प्रत्येक पानात, स्थल. 4. गल्लोगल्ली, प्रत्येक गल्लीत, स्थल. 5. दिवसेंदिवस, प्रत्येक दिवशी, काल. 6. दारोदार, प्रत्येक दारी, स्थल. 7. जागोजागी, प्रत्येक जागी, स्थल. 8. पावलोपावली, प्रत्येक पावलाला, स्थल.
9 वृक्षगणिक, प्रत्येक वृक्षाला स्थल. 10 माणसागणिक, प्रत्येक माणसाला स्थल. 11 मधोमध, अगदी मध्यभागी स्थल. 12 खरोखर, अगदी खरे, रीत. इतर उदाहरणे: भारंभार, अपरंपार, हातोहात, रातोरात, आपोआप, दिवसाढवळ्या, घरबसल्या. टीप: अव्ययीभाव समासाच्या मराठी उदाहरणामध्ये पहिला शब्द मात्र अव्यय नसतो, तर एखादे नाम असते. अव्ययीभाव समासाची उदाहरणे शक्यतो नपुंसकलिंगी असतात. 2 तत्पुरुष समास, द्वितीय पद प्रधान. 1 या समासातील दुसरे पद प्रधान असून पहिला शब्द नाम किंवा विशेषण असतो आणि विग्रह करताना त्यास प्रथमा व संबोधन सोडून इतर सर्व विभक्ती प्रत्यय, अव्यय, इतर शब्द लिहावे लागतात. 1 सामासिक शब्द तयार करताना मात्र असे प्रत्यय, शब्द काढून टाकले जातात. 3, 4, 5 समासाचा विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो. 2 शब्द एकत्रित येऊन नवीन अर्थाचा नवीन शब्द तयार होतो. व्याधिकरण तत्पुरुष, तत्पुरुष समासातील शब्दांचा विग्रह करताना दोन्ही शब्द वेगवेगळ्या विभक्तीत येत असतील तर त्या विभक्ती तत्पुरुष समासाला व्याधिकरण तत्पुरुष सुद्धा म्हणतात. उदा. राजवाडा बरोबर राजाचा वाडा. 6 समानाधिकरण तत्पुरुष, विग्रह करताना दोन्ही पदे सारख्या विभक्तीत असतात. उदा. काळमांजर बरोबर काळे असे मांजर. तत्पुरुष समासाचे खालील प्रकार पडतात. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात. क्र. अ. विभक्ती तत्पुरुष. सामासिक शब्द. 1 विग्रह, सुखाला प्राप्त. समास, सुखप्राप्त. 2 द्वितीया कर्म तत्पुरुष, दोघप्राप्त. 3 दोघाला प्राप्त. द्वितीया कर्म तत्पुरुष, देशगत, देशाला गेलेला. द्वितीया कर्म तत्पुरुष. 249. 4 द्विजदंड, द्विजास दंड. रामशरण, रामाला शरण. कल्पनातीत, कल्पनेला आत. 4 द्विजदंड, द्विजास दंड. रामशरण. 4 द्विजदंड, द्विजास दंड. द्वितीया कर्म तत्पुरुष. 5 रामशरण, रामाला शरण. द्वितीया कर्म तत्पुरुष. 6 कल्पनातीत, कल्पनेला आतेत. द्वितीया कर्म तत्पुरुष. 7 आत्मगत, आत्म्याला गत. द्वितीया कर्म तत्पुरुष. 8 9 तोंडपाठ, तोंडाने पाठ. तृतीया करण तत्पुरुष. 10 मातृसदृश, मातेशी सदृश. तृतीया करण तत्पुरुष. 11 कपाळ करंटा, कपाळाने करंटा. तृतीया करण तत्पुरुष. 12 तत्सम, त्याशी सम. तृतीया करण तत्पुरुष. 13 नखभिन्न, नखाने भिन्न. तृतीया करण तत्पुरुष. 14 कृपावलोकन, कृपेने अवलोकन. तृतीया करण तत्पुरुष. 15 मनः कल्पेत, मनाने कल्पित. तृतीया करण तत्पुरुष. 16 गजमोजणी, गजाने मोजणी. तृतीया करण तत्पुरुष. 17 दुप्पट, दोहोनी जीपट तीर्थरूप. तृतीया करण तत्पुरुष. 18 उपासमार, उपासाने मार.
तृतीया करण तत्पुरुष. 19 तोंडजबाणी, तोंडाने जबाणी. तृतीया करण तत्पुरुष. 20 द्रव्यसाध्य, द्रव्याने साध्य. तृतीया करण तत्पुरुष. 21 ईश्वर निर्मित, ईश्वराने कडून निर्मित. तृतीया करण तत्पुरुष. 32 भक्तीने वश. तृतीया करण तत्पुरुष. 21 32 भक्तीने वश. तृतीया करण तत्पुरुष. 22 बुद्धिजड, बुद्धीने जड. तृतीया करण तत्पुरुष. 23 गुणहीन, गुणाने हीन. तृतीया करण तत्पुरुष. 24 दयार्द्र, दयेने आर्द्र. तृतीया करण तत्पुरुष. 25 मतिमंद, मतीने मंद. तृतीया करण तत्पुरुष. 26 प्यादेमात, प्याद्याने मात. तृतीया करण तत्पुरुष. 27 चौपट, चाहिनी जीपट तीर्थरूप. तृतीया करण तत्पुरुष. 28 देवदत्त, देवाने दिलेला. तृतीया करण तत्पुरुष. 29 एकोन, एकाने उणा. तृतीया करण तत्पुरुष. 30 क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 31 सचिवालय, सचिवासाठी आलय. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 32 कृष्णार्पण, कृष्णाला अर्पण. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 33 कृष्णाश्रित, कृष्णासाश्रित. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 34 गायरान, गायसाठी रान. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 35 राजाश्रित, राजासाश्रित. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 36 तपाचरण, तपासाठी आचरण. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 37 पूजाद्रव्य, पूजेसाठी द्रव्य. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 38 ब्राह्मण भोजन, ब्राह्मणासाठी भोजन. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 39 बाईलवेडा, बाईसाठी वेडा. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 50 40 मेंढवाडा, मेंढ्यांसाठी वाडा. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 41 डोईजड, डोक्यासाठी लजड. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 42 पोळपाट, पोळ्यांसाठी पाट. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 43 कमरपट्टा, कमरेसाठी पट्टा. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 44 वाटखर्च, वाटेसाठी खर्च. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 45 चोळखण, चोळीसाठी खण. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 46 परपीडा, दुसऱ्यासाठी पीडा. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 47 विद्यागृह, विद्येसाठी गृह. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 48 अनाथाश्रम, अनाथांसाठी आश्रम. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 49 गावजेवण, गावासाठी जेवण. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 50 ज्ञानयज्ञ, ज्ञानासाठी यज्ञ. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 51 प्रयोगशाळा, प्रयोगासाठी शाळा. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 52 घटमृत्तिका, घटासाठी मृत्तिका. चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 53 गुरुदक्षिणा, गुरुसाठी दक्षिणा.
चतुर्थी संप्रदान तत्पुरुष. 54 सेवानिवृत्त, सेवेतून निवृत्त. पंचमी अपादान तत्पुरुष. 55 स्वर्गपतीत, स्वर्गातून पतीत. पंचमी अपादान तत्पुरुष. 56 जन्मस्वभाव, जन्मापासून स्वभाव. पंचमी अपादान तत्पुरुष. 56 जन्मस्वभाव, जन्मापासून स्वभाव. पंचमी अपादान तत्पुरुष. 57 लंगोटी यार, लंगोटीपासून यार मित्र. पंचमी अपादान तत्पुरुष. 58 ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. पंचमी अपादान तत्पुरुष. 59 स्वर्गभ्रष्ट, स्वर्गातून भ्रष्ट. पंचमी अपादान तत्पुरुष. 60 रोगमुक्त, रोगातून मुक्त. पंचमी अपादान तत्पुरुष. 61 गर्भगळीत, गर्भातून गळीत. पंचमी अपादान तत्पुरुष. 62 चोरभय, चोरांपासून भय. पंचमी अपादान तत्पुरुष. 63 जातिभ्रष्ट, जातीतून भ्रष्ट. पंचमी अपादान तत्पुरुष. 64 जन्मखोड, जन्मापासून खोड. पंचमी अपादान तत्पुरुष. 65 स्थानभ्रष्ट, स्थानातून भ्रष्ट. पंचमी अपादान तत्पुरुष. 66 पदच्युत, पदातून च्युत काढलेला. पंचमी अपादान तत्पुरुष. 67 भवतारण, विश्वातून तारण. पंचमी अपादान तत्पुरुष. 68 वडिलोपार्जित, वडिलांपासून अर्जित. पंचमी अपादान तत्पुरुष. 69 तद्भिन्न, त्यापासून भिन्न. पंचमी अपादान तत्पुरुष. 70 बालमित्र, बालपणापासून मित्र. पंचमी अपादान तत्पुरुष. 71 भगिनी मंडळ, भगिनींचे मंडळ. षष्ठी संबंध तत्पुरुष. 72 पिंपळपान, पिंपळाचे पान. षष्ठी संबंध तत्पुरुष. 73 नदीकाठ, नदीचा काठ. षष्ठी संबंध तत्पुरुष. 74 मगरमिठी, मगरेची मिठी. षष्ठी संबंध तत्पुरुष. 75 घरधनी, घराचा धनी. षष्ठी संबंध तत्पुरुष.